मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी 6 जिल्ह्यातील वकिलांची खंडपीठ कृती समिती गेली 38 वर्ष सातत्यानं लढा देतेय। मात्र अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या वतीनं आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 6 जिल्ह्यातील वकिलांची परिषद आज महासैनिक दरबार हॉल इथं आयोजित करण्यात आली होती। या वकील परिषदेत महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे सदस्य विवेक घाटगे, किरण राजपूत, विकास पाटील, विलास पाटणे, विवेक माडगुलकर, राजेश चौगुले, महादेवराव अडगुळे, श्रीकांत जाधव, DM जगताप, भाऊसाहेब पोवार, शिवाजीराव राणे, वसंतराव भोसले या विधिज्ञांनी मनोगत व्यक्त करताना खंडपीठासाठीचा लढा तीव्र करण्यासाठी आंदोलनाचं वेगवेगळे पर्याय सुचवले। आज झालेल्या वकील परिषदेच्या शेवटी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 6 जिल्ह्यात महसूल विभागांमार्फत शासनाला निवेदन देण्याचा ठराव करण्यात आला। त्याचबरोबर खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी 20 ऑगस्टपर्यंत भेटीसाठी वेळ द्यावा, अन्यथा 22 ऑगस्टला एकाच वेळी 6 जिल्ह्यातील 64 तालुक्यांच्या ठिकाणी खंडपीठ कृती समितीच्या वतीनं निवेदन देऊन धरणं आंदोलन करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। कृती समितीच्या सदस्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। त्या भावना व्यक्त केल्यानंतर सारांश स्वरूपामध्ये आज या ठिकाणी ठराव असा झाला की सिंधुदुर्ग जिल्हा बारचे सदस्य आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य माननीय संग्राम देसाई यांनी, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक माडगुलकर हे कोकणचे आहेत। कोकणचं शिवसेनेसोबतचं नातं घट्ट आहे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत आणि त्यामुळं त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा करून या खंडपीठ कृती समितीचं संभाषण त्यांच्यासोबत घडवून आणावं, त्यांच्यासोबत बैठक लावावी अशा एक ठराव या ठिकाणी मंजूर झाला। त्यानंतर पुन्हा असा ठराव मंजूर झाला की येत्या 20 तारखेपर्यंत 20 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला भेट द्यावी आणि मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्तींसोबत भेट घेऊन या कन्सल्टेशनची प्रोसेस सर्किट बेंचच्या स्थापनेची पूर्ण करावी। आणि जर 20 तारखेपर्यंत असा काही डिसिजन झाला नाही किंवा अशी भेट वगैरे झाली नाही तर मग 22 ऑगस्ट 2024 रोजी 6ही जिल्ह्यातील आणि 64 तालुक्यातील सर्व वकील त्यांच्या ठिकाणचे महसूल अधिकारी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर आणि तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन करतील। दरम्यान वकील परिषद अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे सदस्य संग्राम देसाई यांनी नामदार उदय सामंत यांच्याशी संपर्क साधत वकिलांच्या भावना पोहोचवल्या। दरम्यान नामदार उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित फोनवरून संपर्क साधत येत्या 8 दिवसात खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांना भेटून त्यानंतर लगेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना भेटू अशी ग्वाही दिली असल्याचं ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी सांगितलं। खंडपीठ कृती समितीच्या आजच्या सभा चालू असताना माझा आदरणीय मंत्री श्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली। आपला हा जो लढा चालू आहे त्या संदर्भात मी त्यांना थोडीशी माहिती दिली। त्यावेळी त्यांनी लगेचच असं मला सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत मी या विषयावर चर्चा करून तुम्हाला लगेचच कळवतो। 5व्या मिनिटाला मुख्यमंत्री साहेबांच्या PNचा फोन आला। मी स्वतः आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी बोललो, त्यांच्या कानावर खंडपीठ कृती समितीचा आणि आमच्या लढ्यासंदर्भातली माहिती त्यांना दिली। त्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी सर्व वकिलांशी इथे उपस्थित असलेल्यांशी फोनवरती बोलतो। त्याप्रमाणे स्पीकर फोनवरती आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व 6 जिल्ह्यातल्या या वकिलांना आणि खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांना आश्वासन दिलं की कोणत्याही परिस्थितीत पुढच्या 8 दिवसामध्ये आपण ह्या खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांबरोबर एक बैठक घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू आणि त्वरितच बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस यांच्याशी संपर्क साधून कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर खंडपीठ कशा पद्धतीने होता येईल या दृष्टीने पत्रव्यवहार करून त्यांची भेट घेऊ असं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज आम्हाला दिलेलं आहे। या वकील परिषदेला कोल्हापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांमधील सुमारे 3000 वकील उपस्थित होते।